मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रेक्षको, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर निवडणुकीने ग्रीप घेतली आहे। मागच्या वेळची पोटनिवडणूक जी होती 2018ची ती जिंकण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं आणि अत्यंत चांगल्या प्रकारे व्यूहरचना करून त्यांनी विजय मिळवून आणला ते रवींद्र चव्हाण साहेब आज माझ्या सोबत आहेत आणि ते जनतेच्या न्यायालयामध्ये आपल्या प्रश्नांची उत्तर देणार आहेत। चव्हाण साहेब, मी आपलं स्वागत करतो आमच्या चॅनलमध्ये आणि माझा पहिला थेट प्रश्न आपल्याला विचारतोय की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं मनोमिलन झालंय। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवसेना भारतीय जनता पार्टी पक्ष आणि हे दोन्ही पक्ष हे कार्यकर्त्यांचे पक्ष आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये पक्षाचा जो आदेश असतो त्या आदेशाप्रमाणेच पक्ष चालत असतो आणि त्यामुळे पक्षाने आदेश दिला की शिवसेना भारतीय जनता पार्टी युती झाली पाहिजे आणि युतीप्रमाणे सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करायला हवं आणि त्यामुळे युती झाली आहे। सर्व ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे युतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्वच्या सर्व जोमात कामाला लागले। आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेला युतीच्या माध्यमातून 42 जागा जिंकून आल्या होत्या, त्याहीपेक्षा जास्त जागा कशा निवडून येतील यासाठीच प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रयत्न आहे। सर, आमच्या प्रेक्षकांना एक प्रश्न पडलेला आहे की राजेंद्र गावित हे भाजपमधून निवडून आले होते, त्यांना तुम्ही शिवसेनेमध्ये पाठवलं आणि शिवसेनेचं तिकीट दिलं, नेमकी काय दोन्ही पक्षांमध्ये काय गरज अशी वाटली? नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला की 48 जागा या महाराष्ट्रामधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागा आहेत, एनडीएच्या जागा आहेत आणि एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, श्रमजीवी संघटना असे अनेक मंडळी त्यामध्ये आहेत। त्यामुळे सर्व उमेदवार, जो कोणी उमेदवार हा इथे उभा राहील, प्रत्येक जागेवरती 48 जागांपैकी उभा राहील, जो जिंकणारा उमेदवार असेल त्याला आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यासाठी राजेंद्र गावित यांनी 9 महिन्यामध्ये अतिशय चांगलं काम केलं होतं, हे सर्वांना माहीत आहे। त्यामुळे त्या सर्व विषयांमध्ये इथे असणारे शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवासजी होते, त्या श्रीनिवासजींना उद्धवजींनी विचारलं की आता काय करायला पाहिजे, तर त्यांनी सुद्धा असं म्हटलं की होय, आमची ही जागा जर जिंकायची असेल तर एक चांगला उमेदवार हा आपण देणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून उद्धवजी असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, यांनी सर्वांनी असा विचार केला की जिंकणारा कॅन्डिडेट द्यायचा आहे तर कोणाला दिलं पाहिजे। म्हणून मग पालघर असेल किंवा साताऱ्याची असणारी सीट असेल, या दोन्ही ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय हा पक्ष नेतृत्व आदरणीय उद्धवजींनी आणि त्याचबरोबर देवेंद्रजींनी केला आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की राजेंद्र गावित हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात, सर्व समाजामध्ये जाऊन काम करतात, मग तो आदिवासी समाज असेल किंवा इथे असणारा इतर जो समाज आहे त्या प्रत्येक समाजामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या असणाऱ्या अनेक समस्या सोडवण्याचं काम त्यांनी राज्यमंत्री असताना केलं। त्यानंतरच्या काळामध्ये ते सातत्याने लोकसभेवरती गेले, त्या लोकसभेवरती गेल्यानंतर सुद्धा रेल्वेचे प्रश्न असतील किंवा इथल्या असणाऱ्या नागरिकांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, मग ते वसईमधला पाण्याचा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नांमध्ये त्यांनी जातीने लक्ष घालून अतिशय बारकाईने हे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यांना 9 महिने मिळाले होते, येणाऱ्या काळामध्ये अजून 5 वर्ष जर त्यांना मिळाली तर हा जो पालघर जिल्हा आहे, त्या पालघर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या अनंत नागरिक सुविधांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यामध्ये त्यांना यश नक्की मिळेल, यात काही शंका नाही। चव्हाण साहेब, एक चर्चा आहे पूर्ण मतदारसंघामध्ये की मागच्या वेळेस तुम्ही पूर्ण वेळ या मतदारसंघामध्ये बसला होतात आणि एक चांगली व्यूहरचना केली होती, आता तुम्हाला तेवढा वेळ मिळेल? आता एक अडचण अशी आहे की माझ्याकडे जवळजवळ 8 मतदारसंघ आहेत, कोकणामधले सर्वच्या सर्व आणि ईशान्य मुंबई असे सगळे मतदारसंघ आहेत। तरीसुद्धा शिवसेनेचे नेते या भागात एकनाथ शिंदे साहेब असतील, रवी फाटक असतील, इथे असणारे सावरासाहेब असतील, ही सर्व मंडळी आणि इथले असणारे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन जेव्हा काम करतात, श्रमजीवीची संघटना त्यांच्याबरोबर काम करते, रिपब्लिकन पक्षाची पूर्ण संघटना त्यांच्याबरोबर काम करते आणि इतर अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना की ज्या आज असं मानताय की आज देशाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज आहे असे मानणारे तुमच्यासारखे अनेक लोक
की या सगळ्यांना असं वाटतंय की देशाला एक चांगलं खंबीर नेतृत्व असलं पाहिजे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये एखाद्या अपक्षाला निवडून देणं हे कितपर्यंत योग्य आहे, अशा भावनेतून अनेक जण असा विचार करतात की या देशाला एक सक्षम नेतृत्व देण्यासाठी धनुष्यबाणाशिवाय दुसरा पर्याय आज तरी डोळ्यासमोर दिसत नाही. आणि म्हणून लोकांचं मत बनलं की येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना मतदान करण्यासाठी धनुष्यबाणालाच मतदान करायला हवं. त्यामुळे पालघरमध्ये येणाऱ्या काळामध्ये धनुष्यबाण आणि गावित सर हे चांगल्या मताधिक्याने जिंकून येतील यात काही शंका नाही. माझा प्रश्न असा होता की जे चव्हाण फॉर्म्युला आहे, जे मुख्यमंत्री जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे तिथे रवींद्र चव्हाण यांना पाठवतात आणि जिथे जिथे कुठेतरी गडबड गोंधळ असतो, जिंकणारी सीट नसते, म्हणजे मागच्या वेळेस भाजप जिंकेल की अशी खात्री नव्हती आणि त्यावेळेस तुमच्यावरती जबाबदारी सोपवली. आता वेळ तुम्हाला कमी मिळेल आणि तुमचं लक्ष इकडे कमी होईल, किंबहुना चव्हाण फॉर्म्युला आता चालेल असं वाटत नाही असं दिसतंय. नाही, एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, चव्हाण फॉर्म्युला वगैरे असा काही नाही. कार्यकर्ता हा फॉर्म्युला आहे. कार्यकर्त्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टी सांगणं, कार्यकर्त्यांनी पेटून उठून काम करणं आणि शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि श्रमजीवीच्या कार्यकर्त्याला गेल्या निवडणुकीमध्ये एवढे चार्ज आहे की ती तेव्हाची चार्जिंग अजूनपर्यंत उतरली नाही. त्यामुळे ती चार्जिंग ही या निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामाला येईल आणि दोन्ही पक्ष, तिन्ही पक्ष, चारही पक्ष यांच्यामध्ये मनामध्ये अत्यंत तिरस्कार जर कोणत्या गोष्टीबद्दल असेल तर बहुजन विकास आघाडीची असणारी दादागिरी संपुष्टात आणली पाहिजे. त्यांनी एवढ्या वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांची वागणूक आहे त्या वागणुकीमुळे कार्यकर्ता जो दुखावला गेला आहे त्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चीड आहे आणि त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा असणाऱ्या उमेदवाराला हरवण्यासाठी जास्तीच्या मताने कसं हरवता येईल त्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि श्रमजीवीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि मतदार हा त्या सर्व गोष्टीकडे वाट बघतोय. तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक मेळाव्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. उद्धवजींचा मध्यंतरीच्या काळामध्ये एक दौरा झाला, पालघरमध्ये झालेल्या त्या दौऱ्यामध्ये गावागावामध्ये एक चांगलं वातावरण होतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्ता पेटून उठून काम करतोय. या सर्व गोष्टींमध्ये कुठेही असं चव्हाण फॉर्म्युला वगैरे काही नाही. कार्यकर्ता फॉर्म्युला आणि कार्यकर्त्याच्या फॉर्म्युल्यावरतीच आम्ही निवडणुका जिंकत आलो आहे आणि कार्यकर्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 5 वर्ष केलेलं काम, 5 वर्ष सातत्याने देशाच्या हितासाठी केलेलं काम असेल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संपूर्ण महाराष्ट्राला एक विकासाची वेगळी दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी ह्या कुठेतरी निवडणुकीमध्ये पथ्यावरती पडतात आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी जेव्हा प्रचार करतो तेव्हा पंतप्रधानांचं असणारं काम, माननीय मुख्यमंत्र्यांचं काम हे आम्ही लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न करतो. सरकारची असणारी उपलब्धी जी आहे सर्वात जास्त हे दाखवण्याचं काम करतो आणि त्यामुळेच यश हे आम्हाला त्या त्या वेळेला मिळत राहिलं. शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि या सर्व कार्यकर्त्यांचं एवढं मोठं असणारं कार्यकर्त्यांचं बळ आहे. हे बळ गेली अनेक वर्ष या निवडणुका जिंकत आलाय. त्यामुळे धनशक्तीच्या विरुद्ध किंवा एखाद्या मसल पॉवरच्या विरुद्ध या सगळ्या शक्ती, या सर्व शक्ती असा विचार करतायत की आम्हाला ही निवडणूक जिंकायची आणि सर्वच्या सर्व कार्यकर्ते ही निवडणूक जिंकण्याच्या दिशेने जातील यात काही शंका नाही. जेव्हा साहेब तुम्ही दादागिरीचा उल्लेख केला, म्हणजे सगळ्या पालघर लोकसभा मतदारसंघातील असेल किंवा वसई विरारमध्ये असेल की निवडणुका आल्या की शिवसेना, भाजपला हितेंद्र ठाकूरची दादागिरी दिसते. मात्र तुम्ही 5 वर्ष सत्तेत असताना एकही गुन्हा त्यांच्यावर नोंदवलेला नाही, पण त्यांच्या दादागिरीचा किंवा दहशतवादाचा कुठेही उल्लेख आलेला नाही. या सर्व गोष्टींमध्ये अडचण अशी आहे की कोणीतरी तक्रार करणं अत्यंत गरजेचं आहे. एखादा व्यक्ती जेव्हा दादागिरी करतो त्यावेळेला दादागिरी करत असताना तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जर अगर त्याच्या विरोधात तक्रार केली तर त्याच्यावरती कारवाई होते. यांची दडपशाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये की कोणीही तक्रार करायला सुद्धा पुढे धजावत नाही. आता आम्ही जेव्हा खुलेआम सांगतोय की तुम्ही अशा काही गोष्टी होत आहेत, तुमच्यावरती अन्याय होतोय तर तुम्ही त्या संदर्भात तक्रार दाखल करा वगैरे आम्ही सर्वांना सांगतो. आणि मी पत्रकार म्हणून आपल्याला सुद्धा आवाहन करतो की आपल्याला विनंती करतो की आपणही लोकांमध्ये या सर्व गोष्टी सांगण्याची गरज आहे की सरकार सातत्याने असा विचार करताय की ही गुन्हेगारी, ही दडपशाही संपूर्ण आम्हाला मोडीत काढायची आहे, जे उद्धवजी म्हणतायत, जे माननीय मुख्यमंत्री म्हणतायत. आणि त्यासाठी कोणीतरी पुढे या, मोठ्या संख्येने पुढे या आणि तशा तक्रारी करा. कोणावरती जर अशी दडपशाही होत असेल तर तक्रारी करा. गप्प बसून असं चालणार नाही.
लोकशाही म्हणून तुम्हाला कोणाला तरी पुढे आणणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र तुम्ही आता जे सांगितलं की लोकांनी तक्रारी कराव्यात, मात्र हितेंद्र ठाकूर गेली 5 वर्ष हे तुमच्या सोबत होते, भाजपा शिवसेनेच्या युतीसोबत होते, तक्रारी करणार कोण? अडचण अशी आहे की लोकांमध्ये हा एक फार मोठा संभ्रम आहे. गेली अनेक वर्ष ही सगळीच्या सगळी बहुजन विकास आघाडीची ही सर्व मंडळी जी सत्तेमध्ये असतात त्यांना सत्तेमध्ये आल्यानंतर पाठिंबा देण्याचं काम करतात. ही असणारी आमच्यामध्ये हे राजकारण म्हणून ही सर्वच्या सर्व व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेमध्ये ही सर्वच्या सर्व मंडळी करतात, परंतु त्यांना पाठीशी घालण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कधीही केलं नाही. एखादी जर तक्रार जर मुख्यमंत्र्यांकडे जर अशा कोणत्याही दडपशाहीच्या संदर्भात आली तर त्याच्यावरती कारवाई केल्याशिवाय मुख्यमंत्री राहत नाही, यात काही शंका नाही. अशी जर तक्रार त्यांची झाली तर नक्की त्यांच्या विरोधात जे काय करायला हवं ते करतात. चव्हाण, मागची जी पोट निवडणुकी आहे ही पोट निवडणूक जिंकताना तुम्ही हितेंद्र ठाकूर यांच्याकडे मनधरणी करून त्यांना गप बसवलं, त्यांच्या मतांची थोडीशी बेगामी केली, त्यांना थोडंसं मागे घ्यायला लावलं आणि त्याच्यानंतर तुम्ही ही निवडणूक जिंकला. नाही, हे सर्वच्या सर्व बघा, राजकारणामध्ये अनेक गोष्टींमध्ये संभ्रम निर्माण करण्याची मंडळी काम करत असतात. आम्ही कोणाची मनधरणी करायला गेलो नाही, आम्ही कोणाकडे काही करायला गेलो नाही. एका व्यासपीठावरून चिंतामणी वनगाळ साहेब ज्या वेळेला निवडणूक लढत होते किंवा ज्या वेळेला निवडणूक त्यांची अचानकपणे 5 वर्षा अगोदर ज्या वेळेला ते निवडणुकीला उभे होते, प्रचंड मोठ्या मताधिक्याने ते जिंकून आले, ही तर वस्तुस्थिती होती. चांगलं मताधिक्य मिळालं. त्यावेळेला सुद्धा बहुजन विकास आघाडी ही विरोधात होती, हेही तुम्ही आप जाणता. त्यांच्या अचानकपणे झालेल्या निधनानंतर आपण शोकसभेला होतात. त्या शोकसभेमध्ये या सर्वांनी असं सांगितलं की आम्ही कोणत्याही प्रकारे उमेदवार उभा करणार नाही, असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं. कधी करणार नाही तर त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या कुटुंबामधील कोणी जर उमेदवार उभा राहिला तर आम्ही उमेदवार उभा करणार नाही. त्यांना कदाचित माहीत नव्हतं की श्रीनिवास वनगाळ हे सुद्धा त्यांचे उमेदवार होते, त्यांच्या कुटुंबातले उमेदवार होते. मग त्यांना पाठिंबा दिला पाहिजे होता. जर त्यांना त्यांच्याबद्दल एवढं प्रेम होतं तर त्यांनी ते केलं नाही. याचा अर्थ लक्षात घ्या, ही लोक सर्वच्या सर्व अपॉर्च्युनिस्ट आहेत. ते त्या वेळेला जसं त्यांना आवश्यक आहे, त्यांच्या फायद्याचं काय ते सर्वच्या सर्व जाणतात आणि त्या पद्धतीने ती सर्व मंडळी पावलं उचलत असतात. त्यामुळे या वेळेला शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना ते कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मध्यंतरीच्या काळात त्यांनी असं म्हटलं गावी साहेब हे बहुजन विकास आघाडीमध्ये येणार आहे. पत्रकारांच्या माध्यमातून हा बवाल करायला सुरुवात केली. आता हे संभ्रम निर्माण करणं, कोणाला तरी गडबडत कशी होईल हे सर्व करणं, असं हे सर्व एक ते छोट्या मोठ्या गोष्टी ती लोक करत राहतात. त्यामुळे ते करणं हे त्यांचं काम आहे, राजकारण म्हणून करत असतील. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि देशहिताचा विचार करून एक चांगलं सरकार येण्याच्या दृष्टिकोनातून या भागातून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, श्रमजीवी आणि इतर आमच्या घटक पक्षातील असणारा एकमेव उमेदवार की जो लोकहिताचा विचार करतो, जनाचा विचार करतो, प्रत्येक व्यक्तीच्या पर्यंत जातो, सुखदुःखात जातो, असा उमेदवार म्हणजे राजेंद्र गावित आहेत. आणि त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. त्या धनुष्यबाणाला बटन दाबावं अशी विनंती आम्ही सर्व लोकांपर्यंत करतो. हितेंद्र ठाकूर तुम्हाला भारी पडतोय? हितेंद्र ठाकूर भारी पडतोय का काय पडतोय हे मी आज सांगणं करणं नाही. अडचण लक्षात घ्या, आपण पत्रकार आहात, माझ्या तोंडून काय मिळालं पाहिजे हे तुम्ही वाट बघताय. नाही, माझा प्रश्न क्लिअर करतोय की तुम्ही शिटी निशाणी जी त्यांची होती त्या निशाणीला घाबरला आणि शिटी पळवण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सर्व काही करणं हे योग्य असतं असं मी नाही म्हणत. माझ्या अगोदरची सगळ्यांनी असं म्हटलं. त्यामुळे आता एक निवडणूक हे युद्ध आहे. कोण कसं लढत आहे, काय त्याच्यामध्ये रणनीती होत आहेत, या सगळ्या खोलवर जाणं हे काही योग्य नाही. आणि मला असं वाटतं, माझी माहिती कदाचित चुकीची असेल, पण शिट्टी पळवणं वगैरे हा प्रकार जो आहे तो काही आम्ही केलेला नाही. बहुजन मला वाटतं पार्टी म्हणून, महापार्टी म्हणून कोणतरी आहे, त्या पार्टीला माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित तुम्हाला जास्त माहिती असेल, त्यांना पूर्ण देशामध्ये 500 ठिकाणी, 540 का किती ठिकाणी त्यांना शिट्टी ही निशाणी दिलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट उभा केलाय. याचा अर्थ काय
तर याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे, त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट उभा करणं म्हणजे काही आम्ही काही त्यांना जबरदस्ती केली आहे का, तर आम्ही त्याला जबरदस्ती केली नाही. उलट पक्षी त्याने पोलीस स्टेशनमध्ये असं म्हटलं किंवा त्यांनी अशी तक्रार केली की मी माझा कॅन्डिडेट उभा करू इच्छितो, परंतु बहुजन विकास आघाडीच्या लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे मला स्वसंरक्षणासाठी किंवा मला प्रोटेक्शन मिळावं असं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये म्हटलं. SP कडे तसं पत्र दिलं आणि सरकारने त्याला त्या संदर्भामध्ये त्यांना संरक्षण देण्याचं ठरवलं. हे लक्षात घ्या. शिट्टी पळवली का, तर नाही. मला असं वाटतं शिट्टी ज्यांची होती त्यांच्याकडून हे गेले अनेक वर्ष पळवत होते. यावेळेला त्यांना असा धीर वाटला, कदाचित उद्धवजींनी असं भाषण केलं की मी गुन्हेगारीच्या विरोधात उभा राहीन, मी हे करेन. मी बोलले उद्धवजी, मुख्यमंत्री म्हणाले. आता हे सगळं म्हटल्यानंतर यांना सगळ्यांना तो जे कोण प्रमुख आहे त्याला असं वाटलं असेल की नाही, मला आता यावेळेला संधी आहे, जिंकण्याची कदाचित संधी आहे, त्यामुळे त्यांनी तो उमेदवार उभा केला. त्यामुळे शिट्टी पळवण्याचा प्रकार जो आहे तो बहुजन विकास आघाडीचा आहे, तो आमचा नाही. भारतीय जनता पार्टी शिवसेना कार्यकर्ते किंवा आम्ही सर्वजण असं करणार नाही, आमचं हे काम नाही, आम्ही असं करत नाही. आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अतिशय समंजसपणाने धनुष्यबाण ही निशाणी ही आमची आहे आणि त्याचा प्रचार कसा जास्तीत जास्त होईल यासाठी आम्ही काम करतो. वसई विरारमध्ये नालासोपारामध्ये बऱ्यापैकी त्यांचा प्रश्न आहे, तिथे चव्हाण फॉर्म्युला काय असेल? मी पुन्हा एकदा तेच म्हणतो की चव्हाण फॉर्म्युला वगैरे काही नाही. त्या सर्व भागामधील नागरिकांना एक गोष्ट कळते, देशाचं हित कशामध्ये आहे. तिथे सुशिक्षित सुजाण मतदार आहे, त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक मतदाराला एक गोष्ट कळते, देशाचं हित जपण्यासाठी प्रत्येक खासदार हा NDAचा जिंकून जाणं ही काळाची गरज आहे. हा वसई असेल, नालासोपारा असेल, या भागामधील प्रत्येक असणारा मतदार जो आहे, मतदार हा संपूर्ण या सर्व गोष्टी जाणतो. त्यामुळे त्या सर्व भागामध्ये अतिशय चांगलं मतदान हे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि श्रमजीवीचे असणारे उमेदवार राजेंद्र गावित यांना अतिशय चांगलं मतदान मिळेल, यात काही शंका नाही. मागच्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद हा फॉर्म्युला तुम्ही वापरला होता, अगदी जातीने तुम्ही लक्ष देत होतात. यावेळेस तसाच काही साम दाम दंड भेद करण्याची गरज आहे का? नाही, आम्ही कधीच असा साम दाम दंड असा कधी वापर कधीच केला नाही. 5 वर्षामध्ये माननीय पंतप्रधानांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलं आहे आणि त्या कामाच्या जीवावरतीच आम्ही सर्वजण मतदान मागतो आहे. पण ज्या ठिकाणी अशी दडपशाही करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही, ही दादागिरी सहन करणार नाही, हे मात्र आम्ही लोकांना दाखवून दिलेलं आहे. तेव्हा मला पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा ही जागा म्हणजे भाजपची बऱ्याच वर्षापासून वर्षानुवर्ष भाजप लढते, कमल फुलावर लढते, यावेळेस ती जागा उद्धव ठाकरे यांनी मागून घेतली शिवसेनेकडे आणि शिवसेनेकडे जी जागा आल्यानंतर या जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली होती आणि ते बऱ्याच लोकांनी राजीनामेही दिले होते. आता मात्र तुम्ही आल्यानंतर सर्व कार्यकर्ते काम करताना दिसत आहेत, नक्की हे मनोमिलन करण्याचा फॉर्म्युला तुमचा नेमका काय होता? नाही, एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शिवसेना, भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्ष हे कार्यकर्त्यांचे पक्ष आहेत. पक्ष आदेश पाळणारे असे सर्वच्या सर्व कार्यकर्ते आहेत. थोडीशी नाराजगी प्रत्येकाने त्यावेळेला व्यक्त केली, हे स्वाभाविक होतं. गेली अनेक वर्ष ही जागा भारतीय जनता पार्टी सातत्याने लढली आणि सातत्याने जिंकली. ही वस्तुस्थिती लक्षात घेता कार्यकर्त्यांमध्ये थोडासा संभ्रम होता, परंतु देशाचं हित कशामध्ये आहे, पक्षाचं हित कशामध्ये आहे, हे आम्ही कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि कार्यकर्ता हा समजदार कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे. गेली अनेक वर्ष निष्ठा ही बाळगून राहणारा असा कार्यकर्ता असल्यामुळे कार्यकर्त्यांना फार समजावं लागलं असं मला वाटत नाही. कार्यकर्ते सगळे कामाला लागले. नाही, माझं चिन्ह जे आहे ते पुढच्या तुम्हाला आमदारकी लढायची आहे, पुढच्या जिल्हा परिषद लढायची आहे, पंचायत समिती लढायची आहे, त्याच्यामध्ये शिवसेना भाजप युती होत नाहीये. ते अडचण लक्षात घ्या. आपण या चिन्हाच्या जेव्हा गोष्टी करतो त्यावेळेला प्रत्येकाचा विचार जो आहे, विचाराबद्दल असणारी प्रत्येक गोष्टीची लढाई असते. ग्रामपंचायतीला सुद्धा कुठेतरी पतंग असते, कुठेतरी भोवरा असतो, कुठेतरी विहीर असते, असे वेगवेगळ्या निशाणे असतात. परंतु तेव्हा सुद्धा नंतर येणाऱ्या आमदारकी असेल, नंतर येणाऱ्या खासदारकीला जे काही पक्षाचं चिन्ह आहे, जे अधिकृत चिन्ह आहे,
ही सर्व मंडळी त्या चिन्हावरती बटन दाबतातच की. त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे, चिन्ह हा विषय आता राहिलेला नाही. मतदार हा अत्यंत समजदार झालेला आहे, सुशिक्षित आहे, त्याला कळतं कोणत्या पक्षाला मतदान करावं हे कळतं आणि त्या समजदारीमध्येच तो मतदान करतो. कुठेही कोणीतरी फसवणूक करून त्याला काही मतदान करायला लावेल अशी आता परिस्थिती देशामध्ये राहिलेली नाही. त्यामुळे जेव्हा कधी जे कोणी पक्षाचे उमेदवार राहतील, मग तो शिवसेनेचा असेल, भारतीय जनता पार्टीचा असेल, त्या वेळेचा पक्षाचा जसा आदेश असेल त्या ठिकाणी पक्ष आदेश पाळून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि इतर पक्षातील सर्व कार्यकर्ते काम करतील आणि ते कॅन्डिडेट सर्वच्या सर्व जिंकण्यासाठी मदत करतील, यात काही शंका नाही. 2014ला लोकसभेला तुमची युती होती, विधानसभेला मात्र युती नव्हती. यावेळेस तशी परिस्थिती होईल का? नाही, असं आज तर मी आज सांगणं कठीण आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2014ला शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीमध्ये लढली. 2019ला आत्ता खासदारकीच्या निवडणुकीला शिवसेना भारतीय जनता पार्टी युती आहे आणि आदरणीय उद्धवजी असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील यांनी येणाऱ्या काळामध्ये सर्व निवडणुका युतीमध्ये लढण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे यात दुसरा कोणताही विषय नाही. यानंतरच्या प्रत्येक निवडणुका या युतीमध्ये होतील, यात काही शंका नाही. प्रेक्षक, एक ब्रेकिंग न्यूज येते की आता बरोबर 3 वाजलेले आहेत आणि विश्वनाथ पाटील जे कुणबी सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी फॉर्म मागे घेण्याची तयारी चालवली आहे आणि जवळजवळ ते भारतीय जनता पार्टी शिवसेनेला पाठिंबा देत आहेत. आपण याबाबत अधिक माहिती चव्हाण साहेब यांच्याशी यांनाच बोलतं करूया, त्यांनाच विचारूया की नेमकं काय घडलंय की कालपर्यंत विश्वनाथ पाटील हे आम्ही उभे राहणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असं सांगत होते. त्यांनी नेमकी माघार काय घेतली आहे? आपण चव्हाण साहेब, एक सगळ्यांना शॉकिंग न्यूज आहे की विश्वनाथ पाटील की जे सातत्याने सांगत होते मी उभा राहणार, त्यांनी अपक्ष फॉर्म भरला होता आणि ते भारतीय जनता पार्टी शिवसेनेवर आग ओकत होते, ते काँग्रेसचे होते आणि आज अचानक त्यांनी शिवसेना भाजपला पाठिंबा दिला. नेमकं तुम्ही काय केलं असं? नाही, या संपूर्ण भागामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, विश्वनाथ पाटीलांसारखा एक अतिशय चांगला कार्यकर्ता की गेल्या अनेक वर्ष सातत्याने आम्ही त्यांना सर्वांना, जगन्नाथ पाटील असतील, सावरासाहेब असतील, त्याचबरोबर वनगासाहेब असतील, या सर्व नेत्यांबरोबर अतिशय मैत्रीपूर्ण असं वावरताना बघितलं आहे. कुणबी सेना म्हणून त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये गाव बिंदून काढला. प्रत्येक कुणबी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय कसा मिळेल यासाठी त्यांचा फार मोठं योगदान सातत्याने राहिलं. फक्त पालघरच नाही, ठाणा, रायगड, रत्नागिरी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी एक स्वतःचं असं नेटवर्क तयार केलं होतं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ते काँग्रेस पक्षाबरोबर त्यांनी निवडणूक लढले. या अगोदरची भिवंडीमधली निवडणूकही ते काँग्रेस पक्षाबरोबर लढले आणि यावेळेलाही त्यांना निवडणुकीला तिकीट मिळण्याची फार त्यांना शाश्वती होती. परंतु पक्षाने त्यांच्यावरती अन्याय केला. माननीय मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या समाजातील असणाऱ्या ज्या अनेक समस्या की ज्याच्यासाठी ते प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत होते, या सर्व गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्या सर्व मी पूर्ण करेन. तुम्ही ज्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या या राष्ट्रीय प्रवाहामध्ये पुन्हा या असं जेव्हा सांगितलं तर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि त्यांनी शिवसेना भारतीय जनता पार्टीला दोन्ही जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्हा अशा तिन्ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी पाठिंबा द्यायचं ठरवलं. त्याबद्दल त्यांना काय देणार आहात? नाही, बदल्यात देण्याची जी परिस्थिती असते ही, हा विषय जो आहे हा कधी बोलला जात नाही, चर्चा केली जात नाही. त्यांना त्यांच्या समाजातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी त्यांची सातत्याने जी धडपड आहे ती धडपड लक्षात घेता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी त्या सर्व गोष्टी कशा पूर्ण होतील त्या दिशेने कशी पावलं येणाऱ्या काळामध्ये उचलली पाहिजेत, तुम्ही मला सांगा, त्या दिशेने आम्ही सरकार म्हणून ती पावलं उचलू असं त्यांना सांगितलं. त्यामुळे ते या सर्व आगामी काळामध्ये विश्वनाथ पाटील हे आमदार झालेले दिसतील. मी हे सर्वच्या सर्व आमचे नेते मंडळी ठरवणार आणि मला असं वाटतं की विश्वनाथ पाटील एक फार मोठं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाने ज्या काही त्यांच्या मनामध्ये ज्या इच्छा असतील त्या इच्छा नक्की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नेते मंडळी हे पूर्ण करतील, यात नाही शंका. नाही, पण भाजपची वेटिंग लिस्ट ही खूप मोठी आहे. मोठ्या प्रमाणावर काँग्रेसची लोक तुमच्याकडे येत आहेत, राष्ट्रवादीचे नेते तुमच्याकडे येत आहेत. अशा वेळेस या वेटिंग लिस्ट जी येणारी माणसं ती काहीतरी अपेक्षा ठेवून येत आहेत, त्याच्यामध्ये विश्वनाथ पाटीलचा नंबर किती आहे? नाही, मी वेटिंग लिस्ट वगैरे हा विषय जो आहे हा मला कदाचित माहीत नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, विश्वनाथ पाटील एक चांगलं नेतृत्व आहे. समाजामध्ये त्यांच्याकडे पाहत असताना एक
मानसिकतेतून प्रत्येक माणूस पाहतो. लोकांचं हित जपणारा असा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, निष्कलंक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा आणि इतरांच्या प्रतिमेमध्ये फरक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, माननीय मुख्यमंत्री त्यांच्याबद्दल अतिशय चांगला विचार करतील, यात काही शंका नाही. म्हणजे कपिल पाटील यांची जागा शिवर झाली असं म्हणणं तुमचं आता? कपिल पाटील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI श्रमजीवी संघटनेतले उमेदवार म्हणून त्यांना तिकीट जेव्हा डिक्लेअर झालं आणि त्याचबरोबर शिवसेनेतील उद्धवजींनी जसा पक्ष आदेश दिला की तुम्हाला सर्वांना युतीमध्ये काम करायचं आहे, तेव्हापासून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, श्रमजीवी आणि रिपाईचे सर्वच्या सर्व कार्यकर्ते आणि इतर घटक पक्षातले अनेक कार्यकर्ते हे एकत्र काम करायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची फौज आहे, युतीच्या कार्यकर्त्यांची एवढी फौज आहे की त्या ठिकाणचा विजय हा 100% नक्की, यात काही शंका नाही. तर विश्वनाथ पाटलांचं श्रेय किती असेल? विश्वनाथ पाटलांचं श्रेय हे त्यामध्ये असेल, यात काही शंका नाही. कारण विश्वनाथ पाटील हे फार मोठं नेतृत्व आहे आणि तुम्हाला माहीत आहे की विश्वनाथ पाटील यांच्या पाठी एक फार मोठा जनसमुदाय आहे की जो फक्त विश्वनाथ पाटील आणि त्यांना मानतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांनी एवढ्या वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये त्यांनी जी वाटचाल केली, अनेक लोक जोडली. त्यामुळे ही सर्वच्या सर्व लोक त्यांच्याबरोबर असणारा हा संपूर्ण त्यांचा जो असणारं जे मताचं असणारं पूर्णच्या पूर्ण जे गणित आहे ते गणित हे नक्की कपिल पाटील यांच्या पाठीशी उभं करतील. त्याचबरोबर याही मतदारसंघामध्ये ते गावित साहेबांच्या पाठीशी उभे करतील. त्याचबरोबर रायगडमध्ये सुद्धा त्यांचं अतिशय चांगलं काम आहे, तर रायगडमध्ये ते गिदे साहेबांच्या पाठीशी सुद्धा ते पूर्णच्या पूर्ण उभं करतील, यात काही शंका. म्हणजे आगामी काळामध्ये कुणबी समाजाला न्याय मिळेल, कुणबी समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी जी धडपड गेल्या अनेक वर्षापासून या सर्व नेते मंडळींची होती, येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टी नक्की पूर्ण होण्याच्या दिशेने जातील, यात काही शंका. एक कलीचा मुद्दा आहे. म्हणजे जेव्हा त्यांनी पाठिंबा दिला तेव्हा एक चर्चा केली होती. या चर्चेमध्ये असं ठरलं होतं की विश्वनाथ पाटील यांना काहीतरी द्यावं, म्हणजे राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, महामंडळ असेल. पण एक शंका अशी उपस्थित झाली की किसन कथोरे हे खूप मोठे आमदार आहेत, मोठं प्रस्थ आहे, अगदी विकासाच्या बाबतीमध्ये त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे आणि कुणबी समाजाचे खूप मोठे नेते आहेत. ते जेव्हा राष्ट्रवादीतून आले गेली 5 वर्ष त्यांनाच काही मिळालेलं नाही. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये ते असताना त्यांना महामंडळ होतं, भाजपने त्यांना काही दिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये विश्वनाथ पाटील यांना काही भाजप देईल का? एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय अमित शहाजी असतील, या सर्व गोष्टीमधले निर्णय जे आहेत हे निर्णय पार्लमेंटरी बोर्डामध्ये करण्यात येतात. त्यामुळे विश्वनाथ पाटील हे नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये जे आवश्यक आहे, त्यांना जे वाटतं की ते त्यांना मिळालं पाहिजे, त्यांनी त्यांची इच्छा जी आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली असेल आणि माननीय मुख्यमंत्री ती त्यांची इच्छा पूर्ण करतील, यात काही शंका नाही. जशी किसन कथोरेंनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे, किसन कथोरेंची सुद्धा इच्छा हे माननीय मुख्यमंत्री पूर्ण करतील, यात काही शंका नाही. म्हणजे पुढच्या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला किसन कथोरे मंत्री झालेले दिसतील. मी तेच म्हटलं की हे ठरवण्याचा अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. ती इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली असेल तर मुख्यमंत्री ही त्यांची इच्छा पूर्ण करतात. प्रेक्षक खूप चांगली ब्रेकिंग न्यूज रवींद्र चव्हाण साहेबांनी दिली की रवींद्र चव्हाण हे नाव महाराष्ट्रामध्ये सध्या खूप चांगल्या प्रकारे गाजतं याच्यासाठी की ते मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अगदी जवळचे समजले जाणार आहे आणि त्यांचं मन वाचणार आहे किंवा ते यांचं मन वाचणार आहे. ही जी मैत्री आहे ही पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि ते जेव्हा सांगतात की किसन कथोरे किंवा विश्वनाथ पाटील यांना न्याय मिळेल तेव्हा तो नक्कीच न्याय मिळेल असं दिसतं. दुसरी एक ब्रेकिंग न्यूज येते की बाळामामा म्हात्रे जे कपिल पाटील यांच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी बंड पुकारलं होतं, त्यांनी फॉर्म भरले होते आणि कपिल पाटील यांच्यावर सातत्याने टीका करत होते, तेही काहीतरी माघार घेत आहेत. तुमचा दृष्टिकोन नेमका त्यांच्याकडे बघण्याचा काय होता? शिवसेना पक्षामधील पदाधिकारी म्हणून त्यांनी काम करतात. शिवसेना पक्षप्रमुखांनी आदेश दिलेला आहे की शिवसेनेमधील प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि प्रत्येक नेत्यांनी हे युतीमध्ये काम करावं असं म्हटलं आहे. त्यामुळे ते सुद्धा युतीमध्ये काम करतील, यात काही शंका नाही. बाळामामा म्हात्रे आता शिवसेनेबरोबर राहतील, 100% शिवसेनेबरोबर ते भाजपाच्या कपिल पाटील काम करतील. ते कपिल पाटील त्यांना खूप विरोध होता. कपिल पाटलांना कसं आहे, 2 व्यक्तींमध्ये तो त्यांच्या दोघांमध्ये असणारा विरोध असू शकतो, परंतु पक्ष संघटना जसं सांगते तसा पक्षाचा कार्यकर्ता हा काम करतो, नेता काम करत असतो. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आदेश दिलाय की त्यांनी
कपिल पाटलांचं काम करावं, ते कपिल पाटलांचं काम करतील यात काही शंका नाही. तर शिवसेनेने जर कपिल पाटील यांचं काम केलं नाही तर कोकणामध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्याच्यामध्ये 6 पैकी 5 लोकसभा मतदारसंघ प्रेक्षक हे शिवसेनेकडे आहेत आणि त्याचा परिणाम थेट ह्या पूर्ण 5 जागांवर होईल असं दिसतंय. आणि म्हणून शिवसैनिक भाजपच्या पाठीशी कायमचे राहतील असं दिसतंय. मात्र तरीही शिवसेनेमध्ये कपिल पाटील यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर वैर आहे, मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे आणि ही नाराजी दूर होईल का आगामी काळामध्ये? नाही, ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत या म्हणजे उगाच सांगितल्या जात आहेत. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, शाखा प्रमुख, गटप्रमुखापासून प्रत्येक माणूस हा अत्यंत जोरात कामाला लागलेला आहे, यात काहीही तीळ मात्रही शंका नाही. त्यांनी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांना आवश्यक आहे त्या सर्व ठिकाणी जे करायला पाहिजे, जे आवश्यक आहे ते सर्वच्या सर्व करण्याचा प्रयत्न करतात. आणि मला पूर्ण खात्री आहे की शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RP आणि श्रमजीवीच्या पूर्णच्या पूर्ण ताकदीच्या जीवावरती त्या मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला जेवढं मतदान मिळालं होतं त्याहीपेक्षा जास्त मताधिक्य या निवडणुकीमध्ये कपिल पाटील यांना मिळेल. तुम्हाला वाटते कपिल पाटील निवडून येतील? कपिल पाटीलच निवडून येतील. प्रेक्षक, या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर आम्ही आमच्या भाषेत, मशाल चॅनलच्या भाषेत बोलत आहे, DMK नावाचा जो फॉर्म्युला आहे की दलित, मुस्लिम आणि कुणबी हा जो फॉर्म्युला तिथे वापरला तर मोठ्या प्रमाणावर ही मतदार त्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज साधारणतः काँग्रेस बरोबर जाताना दिसतोय. दलित समाज जो आहे तो आठवले साहेबांच्या बरोबरचा जो समाज आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबर कुणबी समाज जो मोठ्या संख्येने या मतदारसंघामध्ये आहे, तर ते विश्वनाथ पाटील यांनाच तुम्ही बरोबर घेतलंय. त्याच्यामुळे आता राहिला फक्त मुस्लिम समाज. तर हा मुस्लिम समाज नेमका कोणाकडे जाईल हा माझा पुढचा प्रश्न आहे. ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेल्या 5 वर्षामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी सर्व समाजाला, सर्व समाज समवेक्षक असं राजकारण, विकासाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यामुळे त्यांच्या असणाऱ्या प्रत्येक विषयाला एक वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या काळामध्ये मदरसा असतील किंवा ह्या सगळ्या विषय होते, यांना कुठेही अनुदान देण्याची पद्धत नव्हती. या सरकारच्या माध्यमातून ती देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या विषयांमध्ये एक सर्वात मोठा फॅक्टर असा काम करतो की त्या भागामध्ये एक जो मोठा समाज आहे की जो तिथे कामगार वर्ग आहे, हा कामगार वर्ग म्हणून जो संबोधला जातो तो मग तो मुस्लिम समाजाचा असेल किंवा हिंदू समाजाचा असेल किंवा इतर समाजाचा असेल, कामगार कल्याण आयोगाच्या माध्यमातून असणारं जे आर्थिक महामंडळ आहे, या आर्थिक महामंडळामध्ये सर्वात जास्त नोंदणी या कामगारांची मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि त्याचे लाभ आपल्याला माहीत आहेत की त्या लाभामध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था झालेली आहे. त्यांच्या घरामध्ये एखादी महिला जर गरोदर असेल तर त्या गरोदर अवस्थेमध्ये तिला मिळणारे पैसे असतील, एखादा कामगार असेल त्या कामगाराला काम करण्यासाठी लागणारा अवजारं असतील, या अवजारांना सुद्धा अनुदान देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा सरकारच्या माध्यमातून अशा 75 वेगवेगळ्या विषयांना या कामगार कल्याण आयोगाच्या माध्यमातून निधी देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून झालं आहे. त्यामुळे या भागामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे. मग तो कोणत्याही समाजाचा असेल, हिंदू असेल, मुसलमान असेल किंवा कोणत्याही समाजाचा असेल, हमारे लिए काम किसने किया है, तो हमारे लिए काम करने वाली सरकार एक ही सरकार है, वो सरकार है भारतीय जनता पार्टी की सरकार, शिवसेना भाजप की सरकार. हे लक्षात घेतलं पाहिजे. थोड्याच दिवसा अगोदर त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि सेना ही वाढलेली दिसते. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे पूर्वी जेवढे होते 8 होते ते 22 झाले. याचा अर्थ लक्षात घ्या की भिवंडी शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं मतदान मिळालं. आम्ही ज्या ज्या ठिकाणी सर्व भागामध्ये मुस्लिम बाहुल्य जागामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कमळावरती कॅन्डिडेट उभे होते, त्याही ठिकाणी अतिशय चांगलं मतदान, जिंकण्यासारखं सायझेबल मतदान नसेल, परंतु ज्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये मतदानच मिळत नव्हतं त्या ठिकाणी अतिशय चांगलं मतदान हे भारतीय जनता पार्टीला झाले. आपण लक्षात घेतलं पाहिजे कल्याणमध्ये सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि या सत्तेबरोबर सुद्धा सहयोगी पक्ष म्हणून तिकडचे अपक्ष नगरसेवक जे जिंकून आले ते शिवसेनेबरोबर आहेत. त्याचबरोबर भिवंडी शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी विरोधात जरी असली
तरी सुद्धा सत्तेमध्ये शिवसेना आणि काँग्रेस पक्ष हा एकत्र आहे. त्यामुळे याचा अर्थ लक्षात घ्या, कुठेतरी या सर्व गोष्टींमधून एक लक्षात येतं की भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमधल्या कार्यकर्त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना आहे. तिकडचा असणारा समाज जाणतो की त्या भागामध्ये जवळजवळ कोट्यावधी रुपयाची विकासाची कामं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने गावागावामध्ये काँक्रीटचे रस्ते असतील, अशा अनेक गोष्टी की ज्या गोष्टी गेल्या अनेक वर्ष तिथे पाहिल्या नाही. या उलट तिथले असणारे टावरे हे सुद्धा 5 वर्ष अगोदर होते. हे 5 वर्ष अगोदर होते किंवा नव्हते हे लोकांना समजून सांगण्याची गरज आहे. सातत्याने कपिल पाटील वेगवेगळ्या विषयांमध्ये, वेगवेगळ्या विकास कामांमध्ये, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये, वेगवेगळ्या विषयांमध्ये लोकांच्या समोर 5 वर्ष राहिले. लोकांमध्ये राहून लोकहिताचे जे जे निर्णय करायला पाहिजे होते ते निर्णय त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आगरी समाज असेल, तिथला असणारा इतर समाज आहे, या सर्व समाजाला एकत्र घेऊन कसं जाता येईल यासाठीचा त्यांचा फार मोठा प्रयत्न हा त्या वेळेला त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ही सर्व मंडळी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI श्रमजीवीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयामध्ये त्यांचे सर्वजण भागीदार असल्यात काही शंका नाही. मोठ्या संख्येने मतदार मुस्लिम आहे. मुस्लिम मतदार हा साधारणतः भाजपच्या विरोधात दिसतोय, तो आपलं मतदान करेल 100%. मी असं म्हणेन की आता तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा पाहताय की उत्तर प्रदेशमधली असणारा ते म्हणतात की ते आमच्याबरोबर भाजपाबरोबर नाही, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये दलित आणि मुस्लिम मतदार सुद्धा नरेंद्र मोदींना मानणारा आहे. तो पूर्ण मतदार हा देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेल्या विकासाच्या मुद्द्यावरती ही सर्वच्या सर्व मंडळी त्या ठिकाणी कमळ हे बटन दाबतील यात काही शंका नाही. म्हणजे कपिल पाटील हे ह्या मतदारसंघातून मुस्लिम, कुणबी आणि दलित या तिन्ही समाजाच्या मतांवर, जे आम्ही याला DMK बोलतो, दलित, मुस्लिम, कुणबी, हे तिन्ही समाज हे तुमच्या बरोबर असं तुम्हाला आता वाटतंय? मी हे सर्वच्या सर्व समाज असं म्हणणार नाही. जो देशाला मानतो, देशाचं हित मानतो, देश सुरक्षिततेबद्दल विचार करतो, चर्चा करतो, असं प्रत्येक मतदार हा कमळाचं बटन दाबेल यात काही शंका नाही. माझा शेवटचा प्रश्न आणि कलिता मुद्दा की राजेंद्र गावित यांचा निवडणुकीचा खर्च या मतदारसंघात कोण करणार आहे? कारण खूप मोठी चर्चा आहे. शिवसेना सांगते भाजप करेल, भाजप सांगते शिवसेना करेल, नक्की कोण करेल? हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शिवसेना, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खर्चाची कधीही चर्चा करायची सवय नाही. एवढ्या निवडणुका शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लढला की तो असा विचार करतो की माझा कॅन्डिडेट जिंकला पाहिजे. गावामधील असणारा ग्रामपंचायतीतला सदस्य असेल, जिल्हा परिषदचा सदस्य असेल, पंचायत समितीचा सदस्य असेल, अशा मोठ्या निवडणुकीमध्ये तो असा विचार करतो माझा पक्ष जिंकला पाहिजे. आणि मग तो असा विचार करत नाही पैसे कोणी खर्च करावे, तो असा विचार काय करतो त्या ठिकाणी माझं मतदान कसं शाबूत राहिलं पाहिजे यासाठी तो प्रयत्न करतो. आणि शिवसेना भाजपचा कार्यकर्ता हा स्वयंप्रेरणेने ह्या सगळ्या गोष्टी करेल यात काही शंका नाही. धन्यवाद चव्हाण साहेब. प्रेक्षक आपल्या समोर होते महाराष्ट्रातील सर्वात कर्तबगार राज्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे आणि जे खूप मुख्यमंत्र्यांच्या जवळचे समजले जातात ते रवींद्र चव्हाण आज आपल्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्याशी त्यांनी थेट चर्चा केलेली आहे. अनेक प्रश्नांची उत्तर, म्हणजे ज्या प्रश्नांची चर्चा या दोन्ही मतदारसंघामध्ये भिवंडी आणि पालघर, त्या मतदारसंघाची जबाबदारी ही चव्हाण साहेबांवर आहे आणि त्या मतदारसंघातील सगळ्याच प्रश्नांची उत्तर त्यांनी दिलेली आहेत. या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर आम्ही नक्की पुन्हा त्यांना ते विचारू. तर ही मुलाखत आपल्याला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलंय. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलंय हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली, त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल,
त्या घंटीवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं, वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.